हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र प्रॉफिट मित्र आणि आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय स्टॉक अनालिसिस सगळ्या फ्युचर आणि ऑप्शनच्या स्टॉक्सची. सो लेट्स स्टार्ट. सो सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तो निफ्टीचा स्टॉक आहे आणि निफ्टी एक परफेक्ट डोजी बनून 24,176 लेवलवरनं खालती यायला सुरुवात झाली. क्लोजिंग झाली 24,049ला आणि नेक्स्ट टार्गेट त्याचं जर बघायचं झालं तर कदाचित स्टॉक 24,007 जेम्स बॉन्डला भेटून येऊ शकतो. सो जेम्स बॉन्डची वाट बघा, जेम्स बॉन्डला भेटा आणि लायसन्स टू किल मिळते का बघू आपण. पुढचा स्टॉक आहे 361. वाव, एक छानसा डाऊन ट्रेंड. ही एक जरा धडधाकट कॅन्डल सोडली तर बाकी सगळ्या रेड 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 कॅन्डल आणि शेवटी आज जेव्हा दिवस संपला तेव्हा एक परफेक्ट हॅमर तयार झालेला आहे. सो हॅमर आपल्याला माहिती आहे काय करतो. हॅमर ब्रेक्स द ट्रेंड. सो जर स्टॉक 1090च्या वरती ट्रेडिंग करणं चालू झाला आणि एखादी कॅन्डल वरती सस्टेन झाला तर स्टॉक पुढे 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 जात मे बी ह्या मुव्हिंग ॲव्हरेज पर्यंत येऊ शकतो. पुढचा स्टॉक आहे एबीबी इंडिया. एबीबी इंडियाने मुव्हिंग ॲव्हरेज वरती एक तोरण बनवलं कॅन्डल्सचं आणि तिथनं खालती येणं चालू केलं. अजूनही त्याच्यातला बेरिशनेस संपत नाहीये आणि स्टॉक अजूनही खालती येऊ शकतो. सो स्टॉक खालती या लेवलपर्यंत नक्की येऊ शकतो असं मला वाटतं. स्टॉक काय करेल? मार्केट भगवान है, भगवान से हम झगड़ा नहीं करते, भगवान जो बताता है उसके हिसाब से हम चलते हैं, है ना. मग पुढचा स्टॉक आहे आदित्य बिर्ला कॅपिटल. आदित्य बिर्ला कॅपिटल एक छानसा डोम बनवला, नवीन एक डोम बनवला विच इज नाव हायर हाय. सो स्टॉक इज मेकिंग हायर लो अँड हायर हाय फॉर्मेशन. सो एक परफेक्ट अप ट्रेंड इथे चालू झालेला दिसतोय. इथे एक थोडीशी हॅमर सारखी कंडिशन आहे. सो स्टॉक इथनं वरती जाऊन पहिल्यांदा ह्या लेवलला ब्रेक करेल आणि त्याच्यानंतर पुढे त्याला आसमान छूना आहे. सो लक्ष असू द्या आदित्य बिर्लाच्या स्टॉकवरती. त्याच्यानंतरचा स्टॉक आहे अदानी एनर्जी. अदानी एनर्जी कुठे येऊन बसलं बघा. एक फ्लॅट अशी मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन आहे. एकदा इथे आला, वरती गेला, मोठी बेरिश कॅन्डल आली, पुन्हा इथे आला, थोडासा खालती गेला, थोडासा वरती आला, पुन्हा ही कॅन्डल बरोबर मुव्हिंग ॲव्हरेज वरती येऊन थांबलेली आहे. सो नाऊ इट इज मेक ऑर ब्रेक फॉर अदानी एनर्जी. त्याच्यानंतर आहे अदानी एंटरप्राइज. बॅक टू बॅक दोन डोजी कॅन्डल. हा सिनेरियो खूप छान असतो. सो आपण ह्याला ट्रेड कसं करतो? जेव्हा कधी स्टॉक ह्या लेवलला ब्रेक करेल तेव्हा त्याच्यावरती आपण बाईंग साईडचा विचार करू शकतो किंवा जेव्हा कधी स्टॉक ह्याच्या खालती जाईल तेव्हा आपण शॉर्ट साईडचा विचार करू शकतो. ट्रेडर म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, आपण कधीही मी बाईंगच करणार किंवा मी सेलिंगच करणार असं नाही. असं बाय करायचं का सेल करायचं हे मार्केट मला सांगेल आणि त्याच्यानुसार आपण त्या साईडला ट्रेड घ्यायचा. ओके. सो अदानी एंटरप्राइज कुठल्या साईडला जातो इकडे लक्ष ठेवा, त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ. पण मुव्हिंग ॲव्हरेज जर बघितलं तर ते वरती जाणार आहे. सो मला चान्सेस जास्त वाटतात की अदानी एंटरप्राइज इथून पुन्हा एकदा वरती जाईल. त्याच्यानंतर पुढचा स्टॉक आहे अदानी ग्रीन. अदानी ग्रीन एनर्जी. त्याच्याकडे एनर्जी आहे का बरं? ओके. मुव्हिंग ॲव्हरेज वरती 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 चाललेला आहे. वरती जाऊन एकदा खालती आला, पुन्हा एकदा वरती जाईल. सो महत्वाचं काय आहे? 1557 ही लेवल ब्रेक करणं. सो जोपर्यंत 1557 ची लेवल ब्रेक होत नाही, तोपर्यंत मला त्याच्यात जास्ती इंटरेस्ट नाही. त्याच्यानंतर येतो अदानी पोर्ट्स. अदानी पोर्ट्स खालती खालती चाललाय. सो लेट इट गो डाऊन, लेट इट गो डाऊन. जेवढं खालती जायचंय तेवढं खालती जा. ॲज अ ट्रेडर मार्केट खालती जाऊ द्या किंवा वरती जाऊ द्या, आपल्या दोन्ही साईडला प्रॉफिट घेता येतं. सो मार्केट खालती जाते तर आपण शॉर्ट करत राहील, शॉर्ट करत राहील, जोपर्यंत आपला एखादा रिव्हर्सल सिग्नल मिळत नाही तोपर्यंत. सो ह्या स्टॉकमध्ये आपल्याला काय करायचंय? जोपर्यंत रिव्हर्सल सिग्नल मिळत नाही, जो कदाचित 1785 या लेवलला मिळू शकतो, तिथपर्यंत आपण फक्त शॉर्ट, शॉर्ट आणि शॉर्ट करत राहू. त्याच्यानंतर येतं अदानी पॉवर. अदानी पॉवरमध्ये एक छानसा फ्लॅग तयार होताना आपल्याला दिसतोय. कंटिन्यू एक अपट्रेंड मिळाला आणि त्याच्यानंतर या सगळ्या छोट्या 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 कॅन्डल्स आणि
करंट सिनारिओ जर बघितला तर अदानी पॉवर येऊन बसलाय मूव्हिंग एव्हरेजवरती. सो मूव्हिंग एव्हरेजची पॉवर घेण्यासाठी स्टॉक इथे आलेला आहे. इथनं मग मूव्हिंग एव्हरेजची पॉवर घेऊन तो वरती जाण्याचे चान्सेस जास्ती आहे. आणि आपल्याला माहिती आहे फ्लॅगचं टार्गेट काय असतं? जेवढी ही फ्लॅगची व्हॅल्यू आहे, सो 220 ते 230 म्हणजे 10 पॉइंट फ्रॉम ह्या लेव्हलपासून. सो 230 ते 240 असं एक त्याचं टार्गेट असू शकतं. अदानी पॉवरला पॉवर मिळण्याचे चान्सेस मला खूप वाटत आहे. पुढचा स्टॉक आहे अल्केम. सो अल्केमचा स्टॉक 4 रेड कॅन्डल बनवल्या आणि एक छोटीशी हरामी कॅन्डल बनवली, बुलिश हरामी. अप ट्रेंडिंग मूव्हिंग एव्हरेज आहे. सो इथनं वरती जाण्याचे चान्सेस मला जास्ती वाटतात आणि वरती जर गेला तर पहिल्यांदा कुठपर्यंत येऊ शकेल तर 5,485 पर्यंत आणि मग त्याच्या पुढे कुठे जायचं ते स्टॉक आपल्याला सांगेल. सो सध्या तरी आपण वाट बघू स्टॉकला इथनं एखादी चांगली बुलिश सुरुवात देण्याची. हा स्टॉक होता अल्केम लॅबोरेटरीज. तुम्ही इथे नाव बघू शकता. प्रत्येक स्टॉकचं नाव तुम्हाला इथे दिसेलच मागे प्रत्येक चार्टवरती बॅकग्राऊंडला. अंबर एंटरप्राइज. अंबर एंटरप्राइज प्युअरली बेरिश सिग्नल दिलेला आहे. सो उद्याला जर आपल्याला शॉर्ट करायचं असेल तर आपण कुठला स्टॉक बघायचा तर हा तो स्टॉक असू शकतो. आणि तुम्ही बघू शकता त्याला खालती जर जायचं असेल तर पहिल्यांदा इथे थोडासा एक ब्रेक घ्यावा लागेल कारण इथे एक स्पीड ब्रेकर आलाय 7,500 ला आणि 7,500 वरनं जर तो खालती आला तर 7,300 पर्यंत तो स्टॉक येऊ शकतो. त्याच्यानंतर येतो अंबुजा सिमेंट. अंबुजा सिमेंट एकदम झोपलेला स्टॉक आहे. का झोपलाय मला माहिती नाही. पण इथे पण ज्या कॅन्डलची साईज जर बघितली तर सगळी छोट्या-छोट्या कॅन्डल्स आहेत. सो एक चांगला ब्रेकआउट आपण इथे एक्सपेक्ट करू शकतो आणि तो कुठल्या साईडला जाईल ते आपल्याला लवकरच कळेल. सो सध्या तरी अंबुजा सिमेंटमध्ये काही ट्रेड न घेतलेलाच चांगला. पुढचा स्टॉक आहे एंजल. एंजलमध्ये आपल्याला काय दिसतंय? मूव्हिंग एव्हरेजचा सपोर्ट घेऊन किंवा मूव्हिंग एव्हरेजला ॲज अ रेझिस्टर म्हणून ट्रीट केल्यानंतर स्टॉक पुन्हा एकदा खालती आलाय आणि ह्या दोन्ही कॅन्डलची बॉडी जर बघितली तर इक्वल आणि अपोजिट कॅन्डल्स आहेत. पहिली कॅन्डल जी होती त्याच्या अगोदरची थर्ड लास्ट कॅन्डल ती एक मोठी कॅन्डल आहे. सो मोस्ट प्रॉब्ली स्टॉक इथनं पुन्हा एकदा खाली येईल आणि खालती येईल 330 पर्यंत. सो 335 वरनं 330 पर्यंत येऊ शकतो एंजल वन आणि तिथनं मग जर पुन्हा खालती गेला तर मग 324 पर्यंत. सो आय एम बेरिश ऑन दिस स्टॉक. त्याच्यानंतर येतो एपीएल अपोलो ट्यूब्स. एपीएल अपोलो ट्यूब्स काय करतोय ते आपण चेक करूया. सो एपीएल अपोलो ट्यूब. सो एपीएल अपोलो ट्यूबचा स्टॉक आलेला आहे आणि स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसतंय की स्टॉकमध्ये माझा आवडता कॅन्डलस्टिक पॅटर्न आलेला आहे आणि इथे अजून एक गंमत. एकदा शूटिंग स्टार म्हणून हॅमर आलाय आणि एकदा प्रॉपर बुलिश हॅमर म्हणून हॅमर आलाय. सो इन बोथ केसेस या हॅमर्सच आहेत आणि हॅमर म्हणजे ट्रेन ब्रेकचा सिग्नल असतो. बरोबर का नाही? सो आपण इथनं विचार करू की ही कॅन्डल एक मोठी अशी बेरिश कॅन्डल होती. इथे बुल्स थोडेसे अग्रेसिव्ह होण्याचे प्रयत्न करताय. इथनं बुल्स त्याला वरती ढकलताय, इथनं त्याला बेस खालती ढकलताय. सो आपल्याला ट्रेड जर घ्यायचा असेल तर आपण 1800 च्या 1815 च्या वरती घेऊ आणि जर शॉर्ट साइडला आपल्याला जायचं असेल तर 1785 च्या खालती जाऊ या स्टॉकमध्ये. आणि टार्गेट ऑब्व्हियसली मे बी इथपर्यंत जाऊ शकतं 1700 पर्यंत, नंतर 1740 पर्यंत जाऊ शकतं, है ना? कारण का हे आपल्याला चार्ट सांगतोय आणि चार्टने जर मला चूक ठरवलं, आय विल बी द फर्स्ट पर्सन हू विल बिकम हॅपी. येस, माझं पण अनालिसिस चुकतं आहे. म्हणून मी आनंदी होईल ॲक्चुअली. त्याच्यानंतरचा स्टॉक आहे हॉस्पिटलचा. अपोलो हॉस्पिटल. एक चांगला अपट्रेंड आहे. अपट्रेंडपासून स्टॉक बराच लांब गेलेला आहे. इक्वल आणि अपोजिट ज्याला मी रेल्वे ट्रॅकचा पॅटर्न म्हणतो, तशा कॅन्डल्स आलेल्या आहेत. सो प्रोबॅबली मला असं वाटतं चान्सेस हे जास्ती आहेत की स्टॉक पुन्हा एकदा खालती येईल या मूव्हिंग एव्हरेजला टच करायला. सो 8,485 पर्यंत अपोलो हॉस्पिटल येऊ शकतो. त्याच्यानंतर स्टॉक आहे अशोक लीलँड. स्टॉक पॉझिटिव्ह आहे. मूव्हिंग एव्हरेज वरती चाललेला आहे. पण ह्या कॅन्डल जरा मला घाबरत आहेत. कारण इथे सेलर्स पुन्हा अग्रेसिव्ह झालेले आहेत. डोजी कॅन्डल आलेले आहेत. एक छोटासा हॅमर पण आहे. सो इट इज प्युअर कन्फ्युजन. सो जोपर्यंत स्टॉक 162.20 आणि 159.70 च्या रेंजला ब्रेक करत नाही, तोपर्यंत मी याच्यात कोणतीही पोझिशन घेणार नाही. त्याच्यानंतर स्टॉक आहे
अशोक लीलँड आणि मग एशियन पेंट. एशियन पेंट एक प्युअरली डाउन ट्रेंडिंग स्टॉक आहे. स्टार्टिंग फ्रॉम 15 जून हा कंटिन्यू लोअर लो, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो बनवत आलेला आहे आणि आत्ताची शेवटची कॅन्डल ही एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल आहे. सो पुन्हा पुढच्या काही दिवसांसाठी हा स्टॉक मला शॉर्ट साईडलाच मी प्रिफर करेल. मी त्याच्यामध्ये बाय एंट्री घेणार नाही. मग येतोय स्टॉक ॲस्ट्राल. वॉव! ज्यांनी कोणी आज ॲस्ट्राल शॉर्ट केला असेल त्यांना आज किती पॉइंटची मूव्ह मिळाली बघा. स्टॉक ओपन झाला 1532 ला आपण कन्सिडर करू 1530. 1530 वरनं स्टॉक क्लोज झाला 1485 वरती. सो एवढी मोठी मूव्ह तुम्हाला शॉर्ट साईडला मिळाली होती आणि अजूनही पुन्हा आपण शॉर्ट साईडलाच प्रयत्न करणार आहे. कारण ह्या स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल्स आहेत. इथनं मला सहजासहजी हा स्टॉक वरती येईल असं वाटत नाही. त्याच्यानंतर एयू स्मॉल फायनान्स बँक एक छान अपट्रेंड चालू झाला 12 तारखेपासून आणि एक डोजी कॅन्डल आली आहे. त्याच्या अगोदरच्या चारही कॅन्डल आयदर ही डोजी किंवा स्ट्रॉंग बेरिश होत्या आणि आता मूव्हिंग ॲव्हरेज जवळ आल्यामुळे याचा सपोर्ट घेऊन स्टॉक पुन्हा एकदा वरती जायचा प्रयत्न करेल असं मला वाटतंय. सो पुढे जाऊन स्टॉक 1072 पर्यंत जाईल किंवा त्याच्यावरती जाईल ते आपल्याला बघावं लागेल. त्याच्यानंतर स्टॉक आहे अरविंदो फार्मा. अरविंदो फार्मा एक स्ट्रॉंग अपट्रेंड चालू झालाय पुन्हा एकदा आणि कंटिन्यू स्टॉक वरती चाललाय. पण शेवटी पुन्हा एकदा डोजी मारामारी चालू झाली सेलर्स आणि बायर्समध्ये आणि इथे स्टॉक 1564 वरती आहे, 1550 वरती आहे. सो 1064 564 च्या वरती आणि 1550 च्या खालती असे ट्रेड आपले तयार होऊ शकतात. सो हा अपट्रेंड आयदर ब्रेक होईल आणि एक चांगला शॉर्ट साईडचा ट्रेड आपल्याला मिळेल किंवा अपट्रेंड सस्टेन होईल आणि एक लॉंग साईडचा ट्रेड आपल्याला मिळेल. सो अरविंदो फार्माकडे लक्ष ठेवा. पण साईड कुठली घ्यायची हे आपल्याला आपला भगवान सांगेल, आपला चार्ट सांगेल. त्याच्यानंतर येतोय बँकेचा स्टॉक, ॲक्सिस बँकेचा स्टॉक. एक चांगला अपट्रेंड, सस्टेनेबल अपट्रेंड 9 तारखेपासून चालू झालाय आणि कंटिन्यू अपट्रेंड आणि त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर एक बेरिश कॅन्डल आली स्ट्रॉंग आणि ही डोजी कॅन्डल आली. सो ही डोजी कॅन्डल आपल्याला त्याचा हाय आणि लो लक्ष ठेवायचं ज्या साईडला ब्रेक होईल त्या साईडला आपल्याला ट्रेड करायचा आहे. त्याच्यानंतर येतं बजाज ऑटो. बजाज ऑटो एक स्ट्रॉंग डाउन ट्रेंड घसरगुंडी चालू आहे आणि ही घसरगुंडी थांबायचं मला कुठेही चिन्ह दिसत नाहीये. 9,750 पर्यंत येऊ शकतो. त्याच्या पुढे कुठे जायचं भगवान जाने. त्याच्यानंतर येते बजाज फिन्सर्व. बजाजची दुसरी कंपनी आणि एक्झॅक्टली अपोजिट चित्र आहे. तिथे घसरगुंडी होती आणि इथे डोंगर आहे. सो डोंगरावरून हा स्टॉक वरती चालला. इथे छान सपोर्ट घेतलाय आणि स्टॉक वरती गेला. पुन्हा एकदा आला. इथे सपोर्ट घ्यायला. पुन्हा एकदा डोजी बनलेली आहे. सो इथनं पुन्हा एकदा स्टॉक 1,800 च्या जवळपास कुठेतरी येईल. त्याच्यानंतर 1,815 आणि मग पुढे कुठे जायचंय ते आपल्याला स्टॉक सांगेल. सो राइट नाव मी ह्या स्टॉकवरती बुलिश आहे बजाज फिन्सर्ववरती. मग येतोय पुन्हा एकदा बजाजचा स्टॉक, बजाज होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट. पुन्हा एकदा ट्रेंडिंग स्टॉक, पुन्हा एकदा डोजी याने हॅमर आणि इथे एक स्ट्रॉंग कॅन्डल आहे पण त्याच्यात तुम्ही जर विक्स बघितल्या किंवा शॅडोज जर बघितल्या त्या पण तेवढ्याच मोठ्या आहेत. सो इथे मोठं युद्ध चालू आहे. युद्ध कोण जिंकतं ते आपल्याला बघावं लागेल. सो मूव्हिंग एव्हरेजच्या खालती जर गेलं तर मी शॉर्ट साईडला जाईल कारण इथे ऑलरेडी एक लोअर हाय फॉर्म झालाय. जर एक नवीन लोअर लो इथे तयार झाला तर स्टॉक 100% शॉर्ट साईडला येऊ शकतो. त्याच्यानंतर बजाज फायनान्स छान 2 डोजी तयार झाल्या सुरुवातीला आणि त्याच्यानंतर स्टॉक कंटिन्यू खालती येतोय. सो आय गेस पुन्हा एकदा स्टॉक त्याला खालती जाऊ शकतो आणि मूव्हिंग एव्हरेजला टच करायचा प्रयत्न करू शकतो. त्याच्यानंतर आहे बंधन बँक. बंधन बँक मूव्हिंग एव्हरेजच्या खालती स्ट्रॉंग ब्रेकडाऊन दिला आणि इथे जर बघितलं तर ही लाईन मी कधीतरी ड्रॉ केली होती. सो दिस इज राईट नाव ॲक्टिंग ॲज अ सपोर्ट. सो सपोर्टवरती स्टॉक आहे. एक छोटासा फ्लॅग आहे. सो सुरुवातीला 205 पर्यंत जाऊन मे बी पुन्हा एकदा तो खालती येईल असं मला बंधन बँकच्या बाबतीत वाटतंय. पुढची बँक आहे, पण बँक आहे बरोडाची. बँक ऑफ बरोडा. सो स्टॉक खालती आला, स्ट्रॉंग अपट्रेंड झाला आणि मग इथे डोजी खेळत बसले. सो 2 डोजी, परत 2 डोजी, उलटा हॅमर, सीधा हॅमर. सो हॅमर ब्रेक जिथे होतील त्या साईडला आपल्याला ट्रेड करायचा आहे आणि ज्या साईडला ब्रेक होईल त्या साईडला आपला ट्रेड आपण उद्याला करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा बँक आहे, पण आता बँक आहे इंडियाची, बँक ऑफ इंडिया आणि एक छानसं तोरण इथे तयार झालेलं दिसतं आपलं डोजीचं आणि वेगवेगळ्या कॅन्डलचं. सो जेव्हा केव्हा ह्या लेवल्स ब्रेक होतील 1,143 आणि 146 त्याच्यानंतर एक चांगला ट्रेंड आपल्याला मिळेल
तोपर्यंत नो ट्रेड इन बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर येतोय भारत डायनामिक्स. डायनामिकली स्टॉक कंटिन्यू वरती, वरती, वरती चाललेला आहे आणि एक छानशा छोट्या-छोट्या कॅन्डल बनवत इथे पॅटर्न तयार होतोय थोडासा फ्लॅग सारखा. सो मे बी इथनं पुन्हा एकदा स्टॉक वरती जाऊ शकतो. ह्या मूव्हिंग एव्हरेजपर्यंत आल्यानंतर. पण सध्या तरी उद्याच्या पहिल्या काही कॅन्डल्स मला असं वाटतं, की त्या पहिल्या खालती जातील. त्याच्यानंतर येतोय भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि स्ट्राँग डाउन ट्रेंड अँड इट क्लोज विथ अ हॅमर. सो हॅमर ब्रेक्स द ट्रेंड. सो मे बी स्टॉक वरती जाऊ शकतो. पहिल्यांदा येऊ शकतो 417 ला. तिथनं पुन्हा रेझिस्टन्स म्हणून ट्रीट करून खालती जातो. का मूव्हिंग एव्हरेज ब्रेक करून वरती जातो. ते आपल्याला बघावं लागेल. त्याच्यानंतर येतो भारत फोर्ज. इट्स नॉट फोर्स, भारत फोर्ज. सो हा जो एरिया आहे, हा एरिया कधी ब्रेक होतो ते आपल्याला बघावं लागेल. सो जेव्हा कधी हा एरिया ब्रेक होईल, त्याच्यानंतर आपण याच्यात ट्रेड घेऊ. तोपर्यंत त्याला त्याचं खेळू द्या. त्याच्यानंतर आपली सगळ्यांची मोबाईल कंपनी, मोबाईल सिम कार्ड कंपनी एअरटेल. एअरटेल नुकताच अपट्रेंडमधनं डाउन ट्रेंड चालू झाला आहे. ऑलरेडी हायर लो फॉर्मेशन ब्रेक होऊन लोअर हाय, लोअर लो फॉर्मेशन तयार झालेलं आहे. शेवटची कॅन्डल ओपन इक्वल टू हाय आहे. सो आय एम शुअर असं म्हणणं मार्केटमध्ये चुकीचं असतं. आय एम नॉट शुअर. पण मला असं वाटतं की हा स्टॉक इथनं पुन्हा खालती येऊ शकतो. त्याच्यानंतर येतोय खायची भेळ नाही, स्टॉकवाली भेल. सो भेलचा स्टॉक आहे भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. कंटिन्यू डोजी, डोजी, डोजी खेळणं चालू आहे. सो जेव्हा कधी ह्या डोजीचा खेळ संपेल, त्याच्यानंतर स्टॉक कुठे जातो हे बघणं आपल्यासाठी मजेशीर ठरणार आहे. त्याच्यानंतर येते बायकॉनचा स्टॉक. एक अपट्रेंड होता. इथे मी ऑलरेडी अपट्रेंड मार्क केला होता. अपट्रेंड ब्रेक झाला आणि ब्रेक झाल्यानंतर इथे छोट्या, छोट्या, छोट्या शॅडोज आपल्याला दिसायला लागल्या. शेवटची कॅन्डल पुन्हा एकदा हॅमर तयार झाली आहे. सो पुन्हा एकदा डाउन ट्रेंड will be broken by this hammer. This is what I'm thinking about this stock, but I'm not sure what stock has to do. किंवा मी गॅरंटेड कुठलीच गोष्ट सांगू शकत नाही. मी अतिशय छोटा माणूस आहे. मी प्रयत्न करतो स्टॉक अनालिसिस करायचा, त्याप्रमाणे ट्रेड करायचा आणि प्रॉफिट होतो. मार्केट भगवान आहे आणि मार्केट मला प्रॉफिट देतं. सो आय एम नॉट फायटिंग अगेन्स्ट द मार्केट. मार्केट आनंदाने जे देईल ते मी घेईल. पण रिसेंटची कॅन्डल जर आपण बघितली, सो रिसेंटची कॅन्डल काय आहे? पुन्हा एकदा स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल आहे आणि इथनं स्टॉक खालती येण्याचे चान्सेस मला जास्ती वाटत आहे. सो आपण शॉर्टसाठी तयार राहायला पाहिजे ब्लू स्टारमध्ये. स्टार जरी दिसला तरी स्टार चांदण्या पडतात, आकाशातून तारे कोसळतात. सो हा त्याच्यातलाच एक तारा असेल असं मला वाटतंय. आणि त्याच्यानंतर वाव व्हॉट अ डोजी. हा डोजी कुठे आली आहे? ह्या सपोर्ट झोन जवळ. सपोर्ट झोन कुठला का? हे बघा हा सपोर्ट झोन. हां, एवढे कॅन्डल्स इथे डोजी, डोजी, डोजी छोट्या-छोट्या का तयार झाल्या आहेत? कारण इथे बायर्स आणि सेलर्स दोघे जण खूप जास्ती फोर्स लावत होते आणि दोघांचाही फोर्स समसमान होता, इक्वल होता. बायर्स त्याला वरती जाऊ देत नव्हते, खालती पडू देत नव्हते आणि सेलर्स त्याला वरती जाऊ देत नव्हते. पण ह्या कॅन्डलने इथले सगळे सेलर्स खाऊन टाकले आणि बायर्सनी त्याला इथपर्यंत नेलं. पण पुन्हा एकदा सेलर्स अग्रेसिव्ह झाले. सेलर्सने स्टॉकला पुन्हा या झोनजवळ आणलं आणि बायर्सने त्याला पुन्हा एकदा वरती ढकललं. सो उद्याला ह्याच्यावरती जर स्टॉक गेला बॉश 40,690, तर पुन्हा एकदा तो पहिल्यांदा आजची जी हाय होती तिथे जाईल 41,380 आणि त्याच्यानंतर कुठे जातो ते बघणं आपल्यासाठी मजेशीर ठरणार आहे. त्याच्यानंतर गाडीत थोडंसं पेट्रोल भरूया आणि BPCL भारत पेट्रोलियमची गाडी पेट्रोल भरण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या मूव्हिंग एव्हरेज जवळच्या पेट्रोल पंपावर आलेली आहे. कंटिन्यू कॅन्डल्स खालती, खालती, खालती आहे तिथे येऊन थांबलेल्या आहेत. सो मे बी इथनं ब्रेक होता का इथनं बाउन्स होता ते आपल्याला उद्याला कळणार आहे. सो लक्ष ठेवा. त्याच्यानंतर आहे ब्रिटानिया इंडस्ट्रीज. ब्रिटानिया इंडस्ट्रीज ऑलरेडी एक डोजी आली, त्याच्यानंतर एक पॉझिटिव्हनेस स्टॉकमध्ये आलेला आहे. सो ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये मी पॉझिटिव्ह आहे. सो लेट्स सी उद्याला काय होतं. त्याच्यानंतर आपण ज्या मार्केटमध्ये ट्रेड करतो त्याच्यातलंच एक मार्केट BSE मार्केट. पण सध्या कंडिशन काय आहे? सो स्टॉक इज इन डाउन ट्रेंड. सो मी त्याच्यात बाईंग साईडला जाणार नाही. हा छान स्टॉक वाटतो मला वाटतोय कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस. सो स्ट्रॉंग अप ट्रेंड. त्याच्यानंतर छोट्या 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 कॅन्डल बंद खालती आला. इथे एक झोन तयार झालाय है ना. हा सगळा झोन आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात पण हा एक चांगला झोन आहे. इथे एक शेवटची कॅन्डल डोजी आलेली आहे. सो मला असं वाटतं की इथनं त्याने बाउन्स करायला पाहिजे. 800 वरनं तो 820, 840, 850, 860, 870, 880, 900 पर्यंत जायला पाहिजे. पण ह्या माझी इच्छा आहे. आय एम जस्ट एनालिसिस करतो आहे स्टॉकचं.
मी गॅरंटी देऊ शकत नाही. त्याच्यानंतर स्टॉक येतोय बँकेचा आणि बँक आहे कॅनडाची. कॅनडाची नाही मित्रांनो, भारतीय बँक आहे. बँकेचं नाव आहे कॅनरा बँक. सो इक्वल आणि अपोझिट रेल्वे ट्रॅक पॅटर्न आलेला आहे. सो मी या स्टॉकमध्ये थोडासा पॉझिटिव्ह असेल 130 पर्यंत. त्याच्यानंतर येतोय ज्यांच्याकडे आपले सगळे स्टॉक, कागदपत्रे सांभाळली जातात. CDSL सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस. एक स्ट्राँग बुलिश कॅन्डल आणि बाकी सगळ्या जर कॅन्डल बघितल्या, सगळ्याच्या सगळ्या कॅन्डल्स ह्या त्याच्या पुढच्या त्याच्या पोटात तयार झालेल्या आहेत. सो जेव्हा कधी हा स्टॉक 1400 च्या वरती जाईल किंवा 1290 च्या खालती जाईल, त्याच्यानंतर ह्या स्टॉकमध्ये खरी मजा येणार आहे. पण आता सध्या काय करायचं तर स्टॉक मूव्हिंग एव्हरेज जवळ आलाय. स्टॉक ब्रेक करून खालती जातोय का इथनं बाउन्स करतोय, ते बघणं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्यानंतर येतोय CG पॉवर. स्टॉकने बेरीज जाण्याचा प्रयत्न केला, पण बुल्सने त्याला वरती ढकललं आणि स्ट्रॉंग कॅन्डल तयार केली. त्याच्यानंतर इथे 2 छोट्या कॅन्डल तयार झाल्या. सो स्टॉक जर 948.75 च्या वरती गेला, तर आपण 970 पर्यंत जाईल अशी एक अपेक्षा धरू शकतो नक्कीच. त्याच्यानंतर चोला इन्व्हेस्टमेंट. वॉव! स्टॉक पण अपट्रेंड आणि त्याच्या कॅन्डल्स पण अपट्रेंड आणि अपट्रेंड करताना छोटे डोजी कॅन्डल खेळत हळू चाललाय. त्याला घाई नाही अशा मोठ्या कॅन्डल करून. कारण ऑलरेडी त्याच्या मोठ्या कॅन्डल करून तो इथपर्यंत आला होता आणि त्याच्यानंतर हळू वरती चाललेला आहे आणि सध्या पुन्हा एकदा तशीच डोजी बनवलेली आहे. सो छोटीशी डोजी आहे. एक छोटासा स्टॉप लॉस घेऊन उद्याचा माझा सगळ्यात फेव्हरेट स्टॉक राहील चोलामंडलम. कारण इथे माझा स्टॉप लॉस छोटा असेल आणि टार्गेट जर मिळालं, तर मोठं टार्गेट मला याच्यात मिळण्याचे चान्सेस आहे. सो चोलामंडलमकडे उद्याला लक्ष ठेवा. हा स्टॉक एक चांगला ट्रेड आपल्याला मिळू शकतो याच्यामध्ये. सिपला हा झोन जोपर्यंत ब्रेक होत नाही, तोपर्यंत मी त्याच्यात इंटरेस्टेड नाही. सो लेट्स गो नेक्स्ट स्टॉक. कोळशातला हिरा, कोल इंडिया. डाउन ट्रेंडिंग होता. बुलिश एंगल्फिंग आला आणि त्याचं कन्फर्मेशन मिळालेलं आहे. सो आय कॅन गेस, मला असं वाटतं, की स्टॉक 422 442 पर्यंत येईल. तिथनं 448 पर्यंत येईल, असा माझा अंदाज आहे. त्याच्यानंतर कोचिन शिपयार्ड. सो कोचिन शिपयार्ड लोवर हाय आणि लोवर लो फॉर्मेशन झालेलं आहे. पण इथे पुन्हा एकदा हायर हाय, हायर लो फॉर्मेशन झालं होतं. ते फॉर्मेशन ब्रेक झालेलं आहे. हाय लोवर लोवर लो तर तयार झालाय. या लोच्या पेक्षा हा लो खालती गेलाय. पण लोवर हाय तयार होण्यासाठी त्याला इथनं थोडंसं बाउन्स करून मग ते खालती जावं लागेल. मग तो आपण म्हणू की एक डाउन ट्रेंडिंग स्टॉक आहे. सध्या काही ट्रेड करू नका कोचिनमध्ये. त्याच्या पुढचा स्टॉक आहे कोफोर्ज. अप ट्रेंडिंग स्टॉक आहे आणि इथे ह्या बॉक्सच्या बाहेर जेव्हा स्टॉक पडेल, तेव्हा आपण एक छान ट्रेड त्याच्यात घेऊ शकतो. सो 1505 आणि 1490 हे आपल्यासाठी महत्त्वाच्या लेव्हल्स आहेत कोफोर्जमध्ये. त्याच्यानंतर दात घासायची वेळ आली आहे. कोलगेट पामोलिव्ह. सो स्टॉक डाउन ट्रेंडिंग आहे. सो त्याला झोपायला जायची इच्छा दिसते. सो त्याला झोपू द्या. आपण पुढचा स्टॉक बघू. कंटेनर कॉर्पोरेशन. छान अपट्रेंड आहे. शेवटच्या काही कॅन्डलने घाबरवलेलं आहे. पण इथनं स्टॉक कदाचित वरती जाईल अशी अपेक्षा माझी जास्त आहे. त्याच्यानंतर क्रॉम्प्टन ग्रीव्हज. स्टॉक अपट्रेंडिंग आहे. पण बेरिशनेस थोडा आहे. अजून थोडासा खालती येईल असं मला वाटतं. त्याच्यानंतर कमिन्स इंडिया. स्टॉक फ्लॅट आहे. सो याच्यात काही ट्रेड घेऊ नका. डाबर इंडिया. स्टॉक डाउन ट्रेंडिंग आहे आणि पुन्हा एकदा डाउन ट्रेंडला जायच्या तयारीत आहे. सो उद्याला पुन्हा एकदा हा स्टॉक खालती जाईल असं मला वाटतं. दालमिया भारत. पुन्हा एकदा मूव्हिंग एव्हरेज ब्रेक करून वरती गेला. सेलर्सने धाड मारला आणि इथपर्यंत येऊन थांबलेले आहेत. इथनं थोडेसे बायर्स आलेले आहेत. सो राइट नाऊ आय एम नॉट सो बेरिश, नॉट सो बुलिश ऑन दालमिया भारत. नो ट्रेड. डिलिव्हरीमध्ये काय आहे हे परफेक्टली आपल्या मूव्हिंग ॲव्हरेजवरती आलेला आहे. सो इथनं मी एक्सपेक्ट करू शकतो की स्टॉक थोडासा बाउन्स बॅक करेल. त्याच्यानंतर दिवीज लॅब. छान डोजीचं तोरण बनवलंय. सो इथनं पुन्हा एकदा ते खालती जाण्याचे चान्सेस जास्त आहे. त्याच्यानंतर डिक्सॉन. डिक्सॉनमध्ये बेरिशनेस चांगला आलेला आहे. ह्या शेवटच्या 4-5 कॅन्डल जर बघितला तर परफेक्ट यू घेत आहेत स्टॉक. सो इथनं जर खालती गेला तर स्टॉक चांगला पडेल. सो लक्ष ठेवा डिक्सॉनकडे शॉर्टसाठी. त्याच्यानंतर DLF. DLFने छान सपोर्ट घेतला, बाउन्स घेतला. डोजी आल्या, इन्व्हर्टेड हॅमर किंवा शूटिंग स्टार आलेत आणि मग तिथनं पुन्हा एकदा स्ट्रॉंग बेरिशनेस आलाय. तर पुन्हा एकदा थोडंसं खालती येईल, मूव्हिंग एव्हरेजवर खेळेल असं मला DLF बद्दल वाटतंय. त्याच्यानंतर येतोय अव्हेन्यू सुपरमार्ट. अव्हेन्यू सुपरमार्ट छोट्या कॅन्डल बनवत आहे. मूव्हिंग एव्हरेजच्या जवळ आलेला आहे
आणि ते थोडा वेळ खेळण्याचा प्रयत्न करेल असं मला वाटतं. त्याच्यानंतर येते डॉक्टर रेड्डीज. त्याच्यानंतर डॉक्टर रेड्डीजमध्ये एक आपल्याला दिसेल की छान अपट्रेंड आहे. स्ट्राँग बुलिशनेस आहे. हा फ्लॅग म्हणून आपल्याला ट्रेड करता येईल. जर स्टॉक 1354 च्या वरती गेला, तर पुन्हा आपल्याला ही जी रेंज आहे तेवढं आपल्याला टार्गेट मिळू शकतं, जे आहे 1358 आणि 32 एवढं टार्गेट आपल्याला मिळेल. सो 158 वरनं 370 पर्यंत आपण विचार करू शकतो. डॉक्टर रेड्डीजचा जर वरती गेला तर. त्याच्यानंतर आहे अ, हा स्टॉक आयशर मोटर. आयशर मोटर्सने स्ट्राँग बेरिशनेस दाखवलेला आहे. सो मला वाटतं की स्टॉकला खालती पडायची इच्छा आहे. सो ही एक ट्रेंड लाईन आहे. ही लवकरच ब्रेक होईल. मग मी ती ड्रॉ करून दाखवतो. सो ही ट्रेंड लाईन ब्रेक करण्यासाठी स्टॉक खालती येतो असं मला वाटतं आणि स्टॉक इथनं ब्रेक करून खालती पडायच्या तयारीत आहे, असं माझा अंदाज आहे. इटर्नल काय करतो ते बघू एकदा. पुन्हा एकदा डोजीचं तोरण, स्ट्राँग डाउन ट्रेंड आणि इथनं जर खालती गेला 252 तर ही गॅप फिल करेल 244 ला. त्याच्यानंतर 238 आणि 235 असे माझे अंदाजित आहेत की तिथपर्यंत जाईल स्टॉक. स्टॉक पडत, पडत, पडत कुठे आला? मूव्हिंग एव्हरेज जवळ मूव्हिंग एव्हरेजने कॅच केला आणि त्याला वरती पुन्हा एकदा ढकलायच्या तयारीत दिसतोय मूव्हिंग एव्हरेज. सो एक्साइड इंडस्ट्रीज बायिंगसाठी मी मोस्टली प्रिफर करेल. फेडरल बँक छान अपट्रेंड आहे. वाह! काय छान अपट्रेंड आहे. सो इथनं कधी तो वरती गेला, तर फेडरल बँकेकडे बायिंगसाठी नक्की लक्ष ठेवा. कारण तसे स्टॉक मिळणं फार अवघड असतं. त्याच्यानंतर पुढचा स्टॉक आहे फोर्टिस हेल्थकेअर. सो काय झालेलं आहे, स्ट्राँग डाउन ट्रेंड चालू झालाय. तिन्ही कॅन्डल्स जर बघितल्या तर आणि आत्ताची ही जी कॅन्डल आहे, इथे पण ओपन इक्वल टू हाय आहे. सो त्याच्यामुळे उद्याला परत आपण ह्याच्यात काय बघणार, की हा स्टॉक शॉर्टसाठी आपल्याला कधी अपॉर्च्युनिटी मिळते, ते आपण त्याच्यामध्ये बघणार. ओके. हा स्टॉक आहे फोर्टिस हेल्थकेअर. त्याच्यानंतर गेल. गेल कुठे गेला? गेल गेला मूव्हिंग एव्हरेजला. सो डाउन ट्रेंड, डाउन ट्रेंड, डाउन ट्रेंड लोअर हाय करत इथपर्यंत आलेला आहे आणि इथे येऊन बसलेला आहे. सो मेक ऑर ब्रेक आहे. ह्या कॅन्डलचा हाय बायिंगसाठी सिग्नल देईल. या कॅन्डलचा लो सेलिंगसाठी सिग्नल देईल. त्याच्यानंतर येतोय ग्लेनमार्क फार्मा. सो मूव्हिंग एव्हरेजला सपोर्ट घेऊन स्टॉक खालती गेला आहे. बेरिशनेस आहे 2133, 2100 असे त्याला पुढचे स्पीड ब्रेकर लावू शकतात. GMR एअरपोर्ट्स छान अपट्रेंडिंग स्टॉक आहे. हा जर हाय ब्रेक झाला 109.93 म्हणजे 110चा तर छान मूव्हमेंट त्याच्यात मिळू शकते. गॉडफ्रे फिलिप्स फ्लॅट स्टॉक नॉट इंटरेस्टेड ॲट ऑल. गोदरेज प्रॉपर्टी छान अपट्रेंड आहे. पुन्हा एकदा 1870च्या वरती मी बाईंगसाठी तयार राहील. त्याच्यानंतर येतो ग्रासिम फ्लॅट स्टॉक नॉट इंटरेस्टेड. GE वेनोवा TD एक तोरण बनवलेलं आहे. स्ट्रॉंग डाउन ट्रेंड आहे. तर मी डाउन ट्रेंडसाठी म्हणजे शॉर्टिंगसाठी तयार आहे 4970च्या खालती जी वेनोवामध्ये. त्याच्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स HAL स्टॉक स्ट्रॉंग अपट्रेंड दाखवून वरती गेला आणि इथे येऊन डोजीचा सिक्वेन्स बनवलेला आहे. पण इथं खालती यायची तयारी मला जास्ती वाटते याची. सो लेट्स सी मला वाटतं की HAL खालती जाईल. त्याच्यानंतर हॉवेल्स हॉवेल्स इथे येऊन थांबलेला आहे. मेक ऑर ब्रेक आय एम नॉट शुअर किंवा मला हे लक्षात येत नाही की स्टॉक वरती जाईल का खालती जाईल. सो नो ट्रेड इन हॉवेल्स. HCL टेक्नॉलॉजीज स्ट्रॉंग डाउन ट्रेंड. सो गो बेरिश. HDFC असेट मॅनेजमेंट चांगला ट्रेंड आहे आणि एंगलफिंग कॅन्डल जिने पुढच्या सगळ्या कॅन्डलला पुटात घेतले. सो ह्या कॅन्डलचा हाय 2692 आणि 2640 ह्या लेव्हल्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. मला वाटतं एच सीरीज आता आपण कंप्लीट करू आणि हा व्हिडिओ थांबवू. सो स्टॉक आहे HDFC बँक अप ट्रेंडिंग आहे. सो 700-800 च्या वरती बाईंगसाठी बघा आणि स्टॉप लॉस ठेवू शकता मे बी 794. स्टॉक कुठे जाईल मला माहिती नाही. स्टॉप लॉस नेहमी पाळायलाच पाहिजे. स्टॉप लॉस शिवाय ट्रेड नाही करायला पाहिजे. नंतर स्टॉक आहे HDFC लाईफ इन्शुरन्स. बेरिशनेस जास्त वाटते. स्टॉक पडेल असं मला वाटतंय. त्याच्यानंतर येतो हिरो मोटार. हिरोची गाडी पण पळतीये पण खालच्या साईडला. सो तिला पळू द्या. खालच्या साईडला ट्रेड करत राहा. त्याच्यानंतर वाह, वाह, वाह! हिंदाल्को सारखा स्टॉक आत्तापर्यंत का बरं दिसला नाही आपल्याला? एक मोठा पूर्वीचा सपोर्ट ब्रेक झालेला आहे आज आणि स्टॉक आता कुठे जाईल भगवान जाणे. सो या सपोर्टवरून तो स्टॉक खालती पडलेला आहे. सो स्टॉक जर 950 च्या खालती गेला तर अजून छान आपल्या शॉर्ट ट्रेड मिळेल.
तो हिंदाल्को इंडस्ट्रीज शॉर्ट साईडला मिस करू नका प्लीज. HPCL एक फ्लॅग पॅटर्न झालेला आहे आणि इथनं वरती गेला तर स्टॉक पुन्हा एकदा 420 पर्यंत येऊ शकतो. त्याच्यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हर HUL फ्लॅट स्टॉक नॉट इंटरेस्टेड. हिंदुस्तान झिंक शॉर्ट साईडचा स्टॉक आहे. सो नॉट इंटरेस्टेड इतका कारण छोट्या-छोट्या कॅन्डल्स आहेत. Hyundai मोटर्स डाउन ट्रेंड दाखवतंय आणि स्ट्राँग डाउन ट्रेंडची कॅन्डल आली आहे. सो मे बी मूव्हिंग एव्हरेज ब्रेक करून 1930 कडे याची तयारी त्याची चालू झालेली दिसते. आणि एक शेवटचा स्टॉक बघू. पुढचं लेटर आय. ICICI बँक. सो स्ट्राँग अप ट्रेंड, छोटासा डाउनफॉल त्याला म्हणतात पुलबॅक आणि इथनं पुन्हा स्टॉक मे बी वरती जाईल असं मला वाटतंय. सो हा होता माझा आजचा सगळा एनालिसिस. तुम्हाला कसं वाटलं? मला नक्की सांगा. मी आहे तुमचा मित्र, प्रॉफिट मित्र. ट्रेड करा, पैसे कमवा, शिका, कमवा, शेअर करा, केअर करा आणि पुन्हा-पुन्हा भेटत राहा. अशाच एनालिसिससाठी तुमचा मित्र, प्रॉफिट मित्र साइनिंग ऑफ. बाय. टेक केअर.